माझे नाव सान्वी अमोल मराठे. मी पुणे शहरातील वाघोली गावात संस्कृती या शाळेमध्ये इयत्ता 4थी मध्ये शिकत आहे. आज मी आपल्या समोर एक विषय मांडणार आहे. त्या विषयाचे नाव आहे तिरंगा माझा अभिमान. त्रिसलामी या तिरंग्याला, ज्यामुळे तुझी शान आहे. तिरंगा नेहमी उंच असू दे, जोपर्यंत तुझ्यात प्राण आहे. अभिमान आहे मला या भारत जन्मभूमीचा आणि त्याच्या राष्ट्रध्वज असल्याचा, या तिरंग्याचा. कारण सूर्यापेक्षाही तळपणारा हा तिरंगा आहे माझा. नदीच्या प्रवाहापेक्षाही सळसळणारा हा तिरंगा आहे माझा. हिमालयाच्या उंच शिखरावर फडकणारा हा तिरंगा आहे माझा. धुक्यामधून प्रत्येक दवबिंदूतून दिसणारा हा तिरंगा आहे माझा. तसेच जगामधील सर्वात सुंदर हा तिरंगा आहे माझा. आणि देशामधल्या प्रत्येक सैनिकाच्या बलिदानाचा साक्षीदार असणारा हा तिरंगा आहे माझा. हा तिरंगा आहे माझा. भारताचा तिरंगा म्हणजे नक्की तरी काय? तिरंगा म्हणजे भारताचा सार्वभौम, वेगळेपणा, अस्तित्व व समृद्ध वारशाचा अभिमान दाखवणारा, या भारताची शान मान असणारा हाच माझा भारताचा तिरंगा. तिरंगा हा 3 रंगांनी नटलेला आहे. एक केशरी, पांढरा आणि हिरवा. पण या रंगांचा अर्थ तरी काय? तर केशरी हा शौर्य, त्याग आणि धैर्याचे प्रतीक आहे. तर पांढरा हा शांतता, सत्याचा आणि पवित्रतेचा प्रतीक आहे. डॉक्टर राधाकृष्ण असे म्हणाले होते की सत्याने चालण्याचा मार्ग आणि मार्गाची प्रेरणा हा पांढरा रंग देतो. तसेच हिरवा रंग हा निसर्गाशी आणि भूमीशी आपले संबंध टिकवून ठेवतो. तसेच निष्ठा व समृद्धी याचे बोध देतो. एवढेच नाही तर तिरंग्यातील निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराच्या प्रमाणे अथांग व वेळोवेळी बदलत जाणारा जग त्याचे सूचित करतो. तसेच भारतीयांचे जीवन गतिमान असावे. त्यांनी फार कष्ट करावे, योग्य दिशेने वाटचाल करावी, कुठेही थांबू नये, कारण थांबल्यामुळे प्रगती खचते. हा महामंत्र देणारा हा अशोक चक्र आणि असा हा माझा भारताचा अभिमानाने फडकणारा राष्ट्रीय ध्वज म्हणजेच तिरंगा बरेच काही सांगतो. पण हाच तिरंगा आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी राष्ट्रीय अभिमान असल्यामुळे कागदाचे आणि प्लास्टिकचे तिरंगे आपण विकत घेतो आणि हेच तिरंगे आपण दुसऱ्या दिवशी कचऱ्याच्या पेटीत किंवा रस्त्यावर फाटलेले दिसून येतात. हे तर पूर्णपणे चुकीचं आहे. थोडक्यात हा आपला तिरंग्याचा अपमान आहे. म्हणून आपल्या गरज आहे ती आपल्या तिरंग्याचा सन्मान राखण्याचा. तिरंग्याचा मान सन्मान हा राखलाच गेला पाहिजे, कारण तोच आपल्या देशाचा स्वाभिमान आणि अभिमान आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.